कारलाय मध्ये बॅटिंग केली होती गोंदवली संघाने आणि 7 धावा बनवल्या होत्या। गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं विघ्नेशसाठी। इथे जर पाहिला तर फटका फसला होता आणि एकच धाव मिळते। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विघ्नेश नाबाद राहिलाय आणि दोन्ही फलंदाज नाबाद राहिलेत। काय जबरदस्त बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे सोनिका माता मालोडी बी संघासाठी। आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते। या मॅच मध्ये देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण जो संघ सामना जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल या स्पर्धेमध्ये। यावेळेस आडव्या बॅटने खेळले, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगचा शतरक्षक पुढे येतोय आणि एक धाव मिळते फलंदाजाला। या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती। एका बाजूला युवा संघ पाहायला मिळते सोनिका माता मालोडी संघ। या संघाने आजच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली। दोन्ही टॅलेंटेड फलंदाज आहेत, विघ्नेश मडवी आणि हर्षल। बंटी बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं तर स्लॉक करायचा होता आणि स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज विघ्नेशनं, परंतु डॉट बॉल आला। चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन, लॅक ऑफ स्पेस इथे दाखवली होती गोलंदाजानं। अगदी जर पाहिलं तर गतीचा काटा चेंज केला आणि इथे फलंदाज अगदी चकित झाले होते या चेंडूवरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बंटी करतायत। बंटी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। इथे फुलटॉस बॉल, विघ्नेशच्या बॅट मधून मोठा फटका येतोय, बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे। विघ्नेशच्या बॅट मधून भव्य षटकार। काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय विघ्नेशच्या बॅट मधून। फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केला विघ्नेशने या चेंडूवरती। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। बंटी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय। कमालीचं कमबॅक बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळालं। इथून देखील मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न विघ्नेशने केला। थोडंसं निराश आहे विघ्नेश, आहे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ते खेळू शकले असते, परंतु चांगला चेंडू होता। बंटीचं कौतुक करावं लागेल, षटकार मागील चेंडूवरती आला आणि या चेंडूवरती लगेचच त्यांनी कमबॅक केलाय। संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती। बंटी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। इथे फुलटॉस बॉल लॉंग ऑनला खेळले, शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार। अजून एक चांगला फटका विघ्नेशच्या बॅट मधून येतोय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, चौकार। शतरक्षकांनी चुकी केली, चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते, परंतु आउटफील्ड फार फास्ट आहे आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय सरळ 4 धावांसाठी। पहिल्या षटकाचे देखील संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडी बी संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या बिनबाद 12 धावा। चांगली सुरुवात केली, आश्वासक सुरुवात दोन्ही फलंदाजांना करून दिलेली आहे। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही फलंदाजांनी दमखम दाखवलेली आहे आणि याही मॅचमध्ये दमखम दाखवत आहेत। चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना धुव्वाधार फलंदाजी करावी लागेल, कारण गोंदवली संघाने मागच्या मॅचमध्ये 87 धावा बनवल्या होत्या आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक मोठं टोटल सेट करावंच लागेल। चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 तुम्ही पाहता। या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आज। क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आणि अतिथींची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल। अतिथी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत आहे, कारण प्रेक्षक मायबाप प्रत्येक स्पर्धेसाठी केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांशिवाय कोणती स्पर्धा कंप्लीट होत नाही, त्यामुळे प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला हर्षल, एक चांगल्या धाटीचा तो फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्वालिटी आहे, परंतु या मॅचमध्ये त्याला बरसावं लागेल। इथे जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस चेंडू होता, परंतु धाव घेण्यासाठी हर्षल तयार नव्हते आणि पंचांनी इथे वाईड बॉल घोषित केला आणि चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही याची देखील पाहणी केली जाईल। म्हणजेच काय एक अवांतरच्या स्वरूपात धाव मिळते सोनिका माता मालोडी या टीमला।
या आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही. नो बॉलसाठी बीवरसाठी या ठिकाणी पाहणी केली जाईल. चांगला सामना पाहायला मिळतोय कारण दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या चषकामध्ये चांगली राहिलेली आहे आणि त्यामुळे हा सामना देखील रंगेल. सोनिका माता मालोडी संघाने क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत कारण युवा संघ आहे, नव्याने तयार केलेला संघ आहे आणि या संघामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर खूप जास्त टॅलेंट आहे आणि आज मैदानावरती खऱ्या अर्थानं गुणवत्ता आपल्याकडे असलेलं कौशल्य या संघाने सिद्ध केलंय. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत अगदी काय घडलं होतं या चेंडूवरती. चेंडू कमरेपेक्षा जास्त उंच आहे की नाही अगदी पाहणी केली जाईल. भरपूर महत्त्वाचं आहे, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येक सिच्युएशनला काय घडतं काय बिघडतं यावरती देखील अवलंबून आहे हा क्रिकेट. इट्स अ फेअर डिलिव्हरी परंतु हा वाईट चेंडू असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. हा नो बॉल नाही आहे परंतु वाईट चेंडू आहे ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका परंतु शतरक्षक तिथे आले, त्यांना भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक रुबाबदार षटकार. काय फलंदाजी करतायत हर्षल, इम्प्रेस करतायत. अगोदर जर पाहिलं तर विघ्नेशच्या बॅटमधून षटकार आणि इथे हर्षलच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. म्हणजेच काय दोन्ही फलंदाज आक्रमक झाले. धुवाधार बॅटिंग सुरू आहे मैदानावरती सोनिका माता मालोडी बी संघाच्या माध्यमातून. इथे दर्शनवर देखील आक्रमण केलंय. दर्शन राऊंड विकेट खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल का? यस झालाय लँड सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार हर्षलच्या बॅटमधून येतोय. जास्त वेळ खर्च करू नका. परंतु मालोडी संघाचं खूप जास्त कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आश्वासक सुरुवात या संघाने या मॅच मध्ये केलेली आहे. इथे फुल टॉस बॉल, इथे फटका फसलाय. शतरक्षक डाऊन द बॉल आणि इथे पहिली विकेट, पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू भीमर आहे की नाही, कारण फुलटॉस चेंडू होता आणि पंच पुन्हा एकदा पाहणी करतील. नक्कीच जर पाहिलं तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण थोडंसं बाजूला या. त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच फलंदाज बाद. इथे फलंदाज बाद झालेले आहेत. हर्षल या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बाद झालेले आहेत, कारण आतापर्यंत चौथा सामना खेळतायत आणि पहिल्यांदा ते बाद झालेत. म्हणजेच बघा काय बॅटिंग केली आहे या संघाने. तर एक सूचना येते मैदानामध्ये असलेल्या सर्व संघांसाठी आणि सुरू असलेल्या मॅचसाठी देखील. जेव्हा एखादा चेंडू कमरेपेक्षा उंच असतो तेव्हा पंचांना जर मनामध्ये शंका असेल तेव्हा पंचच रिव्ह्यू घेतील आणि पंचांवरती दबाव टाकू नका रिव्ह्यू घेण्यासाठी. जर पंचांना वाटलं तर पंच नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. सर्वांना सूचना आहे. परंतु इथे पहिली विकेट मिळाली आहे. हर्षद बाद झालेत, परंतु बाद होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग केली. हर्षदचं कौतुक करावं लागेल, कारण ते सलामीला आले होते आणि या मॅचमध्ये देखील त्यांच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सोनिका माता मालोडी बी. नवीन फलंदाज निलेश काठे मैदानावरती दाखल होतोय.
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. विथ द बॅट विथ द बॉल नेहमी तो चांगली कामगिरी करत असतो, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याला बॅटिंगमध्ये आपली दमकम दाखवावी लागेल. यापूर्वी त्यांनी गोलंदाजीमध्ये दमकम दाखवली आहे, परंतु आज त्याला फलंदाजी देखील आपल्या संघासाठी चांगली करावी लागेल, कारण हर्षद बाद झालेत. दर्शन राऊंड द विकेट. यावेळेस निलेशच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. लांबी जास्त नाहीये कारण उंची जास्त होती. शतरक्षक आले तिथे. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतो टीम सोनिका माता मालोडीला. निलेश आल्या पावली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आलेत. इथे एलिव्हेशन भरपूर मिळालं या चेंडूवरती, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकले नव्हते आणि इथे ते बाद होत आहेत. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय सोनिका माता मालोडी बी ला. दर्शनचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीला त्यांच्या विरोधात सलगचे 2 षटकार आणि सलगचे 2 धक्के दर्शनं दिलेत. म्हणजेच काय टी फॉर टॅट जशा तसे उत्तर दिलेलं आहे या गोलंदाजानं. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. नवीन फलंदाज पूर्वेश मैदानावरती दाखल होत आहे. एका बाजूला विघ्नेश चांगली बॅटिंग करत आहेत, परंतु ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि इथे सलगचे 2 धक्के सोनिका माता मालोडी या टीमला बसलेले आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. इथे फुलटॉस बॉल पूर्वेशच्या बॅटमधून आल्या आल्या इथे खरपूस समाचार. भव्य स्वागत करत असताना ठोकलाय दिमागदार षटकार. आहे फलंदाजांकडे. युवा फलंदाज आहेत आणि अगदी जर जो फलंदाज मैदानावरती येतो आणि तो देखील षटकार चौकारांची भाषा दाखवतो. इथे देखील पूर्वेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. कमाल आहे. अफलातून फलंदाजी करतात सोनिका माता मालोडी बी संघाचे सर्व खेळाडू. इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. जर पाहिलं तर सोनिका माता मालोडी बी हा संघ नवीन संघ आहे. या संघामध्ये युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व युवा खेळाडू आज आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये भरलेली ठासून क्षमता मैदानावरती दाखवत आहेत. इथे पाहिलं तर लोअर फुटर चेंडू होता. स्लॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज पूर्वेशनं, परंतु चेंडूकडे पाहतच राहिले आणि इथे धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण. तिसरी देखील कंप्लीट होऊ शकते का? आणि इथे 3 धावा. जिथे एक देखील धाव नव्हती ना तिथे 3 धावा आलेत, कारण खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते सुमित कुमार गुंदवली या संघाच्या माध्यमातून. जो सुमित कुमार गुंदवली संघ मागील मॅच मध्ये आत्मविश्वासाने खेळत होता, अगदी त्या संघावरती देखील दबाव पाहायला मिळतं, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, म्हणूनच हा खेळ तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना आवडत असतो. इथे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोनिका माता मालोडी बी संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 34 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. चला बी फास्ट, लवकर सामना सुरू करा. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जर पाहिलं तर 34 धावा धावफलकावरती पाहतोय आपण या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं ना तर चांगल्या सरासरीने 17च्या सरासरीनं आतापर्यंत वाटचाल केलेली आहे सोनिका माता मालोडी संघाने. म्हणजेच का मॅचच्या पूर्वार्धामध्ये अधिराज्य गाजवलाय फलंदाजांनी, परंतु येणारे 2 षटक देखील निर्णायक आहेत सुमित कुमार गुंदवली या संघासाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती जय आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला पूर्वेशाना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. जय राईट आर्म ओव्हर द विकेट पूर्वेशच्या विरोधात. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स वडगडचं हे भव्य दिव्य असं आयोजन, 1 लाख मोलाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे पुलटॉस बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या पॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे विघ्नेश बाद झाले धावबाच्या स्वरूपात.
जे विघ्नेश फलंदाजी करत होत असताना बाद झाले नव्हते, परंतु धावबादच्या स्वरूपात इथे बाद झालेत. आणखीन एक धक्का बसतोय टीम सोनिका माता मालोडीला. फलंदाज बाद. स्वतःच्या पॉझिटिव्ह मध्ये काय जबरदस्त शतरक्षण करत असताना धावबाच्या स्वरूपात इथे विघ्नेशला बाद केलं. जयनं एक मोठी विकेट मिळवली, कारण विघ्नेश आक्रमक झाले होते. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके सातत्यानं या स्पर्धेमध्ये आलेले आहे आणि त्यालाच बाद केलं जयनं. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. जय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. इथे पुलटॉस बॉल होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाणार नाही, कारण मागील चेंडूवरती फलंदाज धावबाद झाले. वा वा वा, काही शतरक्षण आहे. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले होते. लाजवाब शतरक्षण पाहायला मिळालं, कारण कौतुक करावं लागेल. भरपूर मोठा चेस होता त्या शतरक्षकासाठी, परंतु चेंडूची फेकी सुंदर होती आणि फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. इथे पुलटॉस बॉल आणि नो बॉल. चेंडूला पाठवलाय स्वराज मडवीनं सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. या मॅच मध्ये असं वाटलं होतं की जयने मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करायला लावले की काय, परंतु पुन्हा एकदा नो बॉल आणि स्वराजच्या बॅटमधून आलाय धमाका. ठोक षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. सर्व फलंदाज आक्रमक सोनिका माता मालोडी 20 संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. त्या मॅच मध्ये काय बॅटिंग करतायत, कमालीची बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. पूर्वेश देखील चांगली बॅटिंग करत आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावांवरती ते खेळतात या मॅच मध्ये. पूर्वेशच्या बॅटमधून मोठा फटका. उंची जास्त, लांबी असेल का? नाही, फटका फसलाय. अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. फुलटा चेंडू होता, मिस टाइम फटका होता आणि मिड विकेटला कमालीचा झेल टिपला आणि पूर्वेश देखील बाद झालेत. परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी क्रीडा रसिकांचे मने जिंकले. त्यांच्या बॅटमधून षटकार देखील आला होता. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपकी पर्सनालिटी कैसी है ना वो ज़्यादा इम्पोर्टंट नहीं रखता है, आपकी मेंटॅलिटी कैसी है वो ज़्यादा इम्पोर्टंट रखता है. आणि आज सोनिका माता मालोडी 20 संघाची भरपूर सेट आहे आणि चांगल्या मेंटॅलिटीने ते खेळतात आज या मॅचमध्ये. कारण जो फलंदाज मैदानावरती येतो ना, तो मोठे फटके खेळतोयच. आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जय पुन्हा एकदा. आतापर्यंत या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त झालेले आहेत. एक सांघिक विकेट होती आणि ही जयच्या नावावरती विकेट होती. फुलटॉस बॉल. रुपेश काटे कुठे थांबणार, तो देखील ठोकणार षटकार. त्याच्या बॅटमधून देखील आलाय तडाखा. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय मैदानावरती बॅटिंग सुरू आहे. प्रत्येक फलंदाज मैदानावरती येतो, तो षटकार ठोकतोय. रुपेशनं देखील ते कार्य मैदानावरती केलंय. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी सोनिका माता मालोडी 20 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये.
अफलातून खेळ राहिला आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर विघ्नेश आले मैदानावरती, त्यांच्या बॅटमधून षटकार. हर्षद आले, त्यांच्याही बॅटमधून षटकार. फक्त निलेश काठे वगळता इतर सर्व फलंदाजांनी षटकार ठोकलेत. अफलातून बॅटिंग. काय कमाल धमाल मैदानावरती पाहायला मिळते आणि या मैदानावरती सोनिका माता मालुडी संघाचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिला सामना आजच्या दिवसातील काय जबरदस्त पद्धतीने त्याने जिंकला. याही मॅचमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत असताना आत्तापर्यंत या मॅचमध्ये धावा केल्यात त्या 49 धावा. परंतु समोरील संघ देखील चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्या संघाने देखील मागच्या मॅचमध्ये 87 धावा केल्यात. म्हणून हा सामना देखील जरूर रंगेल आणि प्रेक्षकांना देखील रंगणारा सामना पाहायला आवडत असतं. जय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती खोलात टाकलाय. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये शतरक्षक पुढे आलेत काऊ कॉर्नर फेसवरून, परंतु इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि आतापर्यंत 50 धावा सोनिका माता मालुडी या संघाने धावफलकावरती केलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स ओवली विरुद्ध जयदुर्गा सुरई ए. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट्स ओवली आणि जयदुर्गा सुरई ए दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय त्या 50 धावा. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक. एक नवे पर्व नव्या रंगात नव्या ढंगात गावदेवी स्पोर्ट्स वडगडचं हे आयोजन. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून क्रीडा रसिकांची गर्दी आणि अतिथींची मांदी आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण यूट्यूबच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिकांनी स्पर्धा पाहिली आहे आणि या स्पर्धेचं कौतुक देखील केलं आहे. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये देखील या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. कारण क्रिकेट हा खेळ सध्याच्या घडीला भरपूर जास्त प्रसिद्ध आहे. अक्षरशः वेळ लावून सोडलं या खेळानं आणि आम्हाला लागलेला वेळ आज याच मैदानावरती घेऊन आला ही स्पर्धा पाहण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 14 स्लॉगवरचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती यतीश आलेत आणि हा षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. इथून जर कमी धावा खर्च केल्या ना तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकते सुमित कुमार गुंदवली संघ. आणि या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व करताना दिसेल सोनिका माता मालुडी संघ देखील. तर बी फास्ट, जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. हवेत खेळू शकले नव्हते, अगदी खालीच खेळले होते आणि ते एकच धाव मिळते रुपेश काठेला. आणि या एका धावेनं संघाची धाव पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 51 या आकड्यावरती. रुपेश काठे यांची फारशी प्रॅक्टिस नाही म्हणून ते स्वतःला थोडेसे मागे ठेवले होते. त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आणि खरं तर आज त्याची गरज होती आणि त्याच्या बॅटमधून देखील षटकार आज या मॅचमध्ये आलाय. दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत. एका बाजूला स्वराज मडवी आणि एका बाजूला रुपेश काठे. स्लॉग ओव्हरमध्ये कशी फलंदाजी करायची दोघांना देखील ठाऊक आहे आणि आज आपल्याकडे असलेला अनुभव या षटकामध्ये यांना दाखवावा लागेल. स्वराज यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्यांच्यापासून थोडासा चेंडू दूर ठेवलाय. इथे चातुर्य वापरलंय गोलंदाजानं कारण फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर ठेवला आणि इथे डॉट बॉल आलाय. मागील 2 चेंडूंवरती यतीशनं कमबॅक केलाय. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये खूप चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कुठेतरी या षटकामध्ये फलंदाजांना शांतच ठेवलंय असंच म्हणावं लागेल. यतीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला स्वराज मडवी. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर आहे हा चेंडू आणि पुढचा चेंडू असेल मात्र फ्री हिट. असं वाटलं होतं की चांगली गोलंदाजी करतायत परंतु इथे वाचण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला आणि आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं होतं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही आक्रमण करा. कारण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स ऑफ असं म्हटलं जातं. अटॅक तुम्ही जरूर करा कारण अटॅक केल्यानंतरच तुम्ही समोरच्या संघावरती आक्रमण करू शकता. अगदी इथे जर पाहिलं तर वाचण्याचा जरूर प्रयत्न केला या गोलंदाजानं. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसला. शतरक्षक शॉट फाईन लेगला. झेल टिपतात परंतु हा फ्रीड होता. इथे एकच धाव मिळते कारण मागील चेंडू नो बॉल टाकला होता आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 53 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत कारण चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज यतीश इम्प्रेस करतायत. यानंतर होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स ओवली विरुद्ध जयदुर्गा सुरई ए. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. गोलंदाज यतीश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट.
खोला टाकलाय, लवकर लाईन पी केली रुपेश काठीच्या बाट मधून, आणखीन एक तडाखा, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 59 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु रुपेशनं इथे दमखम दाखवली आहे. आणखीन एक मोठा फटका, हा फटका फसलाय, लॉंग ऑफचा शतरक्षक पुढे आलेत. ओहो, झेल सुटलाय. खराब कॉलिंग इथे पाहायला मिळाली. इथे जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु खूपच जास्त पुढे आले, नंतर जम घेतली आणि इथे झेल सुटला आणि 2 धावा मिळाल्या. आदरणीय सन्माननीय बुलेश अनंत पाटील दादांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये. समाजसेवक आहेत वडगडचे आणि त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 61 या आकड्यावरती. गावदेव स्पोर्ट्स ओवळी संघाचा कर्णधार आणि जयदुर्गा सुरई ए संघाचा कर्णधार दोघांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यतीश. आतापर्यंत धावफलकावरती 61 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑनचा शतरक्षक पुढे आलाय, लॉंग ऑफचा देखील पुढे आलाय, परंतु इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 63 या आकड्यावरती आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय सुमित कुमार गुंदवली या संघाच्या विरोधात. म्हणजेच काय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सोनिका माता मालोडी बी संघाची या मॅचमध्ये. प्रत्येक संघाच्या खेळाडूनं चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे आणि सांघिक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर या गावदेवी स्पोर्ट्स ओवली आणि जयदुर्गा सुरई ए या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आणि आदरणीय सन्माननीय बुलेश अनंत पाटील दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. सुरई गावचे समाजसेवक सागरजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर आदरणीय सन्माननीय बुलेश अनंत पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुरई संघाचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. जयदुर्गा सुरई ए संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल आहे. आपण फक्त टॉस करणार आणि निर्णय फक्त बघणार. तर नक्कीच या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग तर गावदेवी ओवळी संघाने टॉस जिंकलाय आणि शतरक्षण स्वीकारलाय आणि जयदुर्गा सुरई ए संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. जाऊया समोरच्या कक्षामध्ये. धन्यवाद.
थँक्यू सो मच निशांत सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात. बघा पहिल्या सत्रामध्ये एक गोष्ट तर आपल्याला समजली की मालवडी बी टीम फक्त पहिल्या 2 फलंदाजांवरती डिपेंड नाही आहे. त्यांचा मिडल ऑर्डर, त्यांचा लोअर ऑर्डर देखील बॅटिंग करू शकतो. ते आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश काय बॅटिंग केली रुपेशनं. त्यानंतर आपण विचार केला तर स्वराजच्या बॅटमधनं देखील एक षटकार, पूर्वेशच्या बॅटमधनं देखील एक षटकार आणि या सर्वांचं कंट्रीब्युशनच्या जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये 63 आणि 64चं टार्गेट. हर्षल आणि रोशनची ही जोडी. बघा मागील सामना मी म्हणेन पाहिलं गेलं तर त्यापेक्षा मोठे चॅलेंज आता या मॅचमध्ये आहेत. कारण मालवडी बी टीमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्यांचा मजबूत पक्ष त्यांची गोलंदाजी आहे आणि त्या विरोधात 64 धावा चेज करणं हे अवघड कार्य आहे. फर्स्ट ओव्हर गोलंदाज स्वराज मडवी गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. व्हील प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर मिड ऑफ, मिड ऑन, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी थर्ड मॅन फाईन लेग आणि एक फिल्डर स्क्वेअर लेगला देखील ठेवला गेला आणि ऑन साईडला 2 फिल्डर बाउंड्री लाईनवरती, काउ फेसमध्ये पूर्वेश आणि एक फिल्डर डीप मिड विकेटला. पहिलाच बॉल पॅनवरती फुल टॉस होता. व्हाईट बॉलने सुरुवात. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा 64चा चेज. कालचा दिवस भरपूर आपल्याला नेक टू नेक फाईट्स पाहायला मिळाला आणि त्याआधी जर आपण विचार केला दिवस दुसरा ज्याच्यामध्ये आपण 3 मध्ये 3 देखील डिफेंड होताना पाहिल्या, 2 मध्ये 2 देखील डिफेंड झाला आणि कालचा दिवस आपण 2 ओव्हरमध्ये 46 धावा चेज होताना देखील पाहिलेल्या आहेत. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळत मिड ऑफला हर्ष डायरेक्ट हिट नाही. डायरेक्ट हिट जर आला असतं तर काम तमाम होतं. बट ओव्हर थ्रो देखील झाला म्हणजे 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा जे मी म्हटलं की 64चा हा चेज इतका सोपा जाणार नाहीये. काट्यांवरती आगीवरती चालावं लागणार या मॅचमध्ये. टीम सुमित कुमार अँड कंपनी गुंदवलीच्या फलंदाजांना धाव फलक 3 वरती आणि अपेक्षा देखील आपण हीच ठेवूया की 2 चांगले संघ खेळतात तर शेवटच्या चरणापर्यंत लास्ट ओव्हरपर्यंत ही लढत रंगेल हीच अपेक्षा आपण ठेवूया. धाव फलक 3 वरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि चेजमध्ये ना स्टार्ट इम्पॉर्टंट आहे टीम गुंदवलीसाठी. नेक्स्ट बॉल लीडिंग एज हवेमध्ये विकेट मिळेल का. लास्ट मॅच मध्ये 50 पण या मॅच मध्ये जावं लागेल अवघ्या 2 धावांवरती वापस. बॅटर हर्षलच्या स्वरूपामध्ये हा पहिला आणि मोठा धक्का टीम गुंदवलीला. बघा आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे असते की प्रत्येकी नवीन दिवस, नवीन गोष्टी, एक नवीन सुरुवात असते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येकी नवीन मॅच, नवीन इनिंग, एक नवीन सुरुवात असते. आपल्याला शून्यामधनं सुरुवात करावी लागते आणि सध्या असा घडीला या सेकंड इनिंगमध्ये 64च्या चेजमध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाव्यांवरती बाद झाला हर्षल, ज्याने अर्धशतक बनवलं होतं. पण या मॅचमध्ये जास्त काही करता आलेलं नाही आहे. नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये बंटी येतो क्रमांक 3 वरती. हा देखील या टीमचा एक महत्त्वपूर्ण फलंदाज. बट आता प्रेशर आहे, जिम्मेदारी फार मोठी आहे. स्वराजला पहिली विकेट. पुल करायचं होतं मिस्टामिंग मिड विकेट. निलेश थोडा दूर राखला. पूर्वेश येतो लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण होतील. खरं अर्थाने पाकलं गेलं तर बघा फिल्डिंग लॉंग ऑनला चांगली केली पूर्वेशने, बट थ्रो करण्यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ लावला. तेच आपल्याला पाहायला मिळालं. इन बिटवीन 2 धावा पूर्ण. चढ उतर ठसन पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. बट विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की चेज हा छोटा नाही आहे. 64 तुम्हाला बनवायचा 4 ओव्हरमध्ये आणि पहिलं षटक आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि 5 धावा त्या फलकावरती. बाउंड्री हवी आहे गुंदवली टीमला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला आणि ज्याप्रमाणे गोलंदाजाची प्रतिक्रिया, थर्डमॅन आणि फायनलिस्टच्या फिल्डरचे हात डोक्यावरती गेलेत. आता असंच वाटते की बॅटचा संपर्क होता का. बट हा निर्धाव चेंडू येतोय. बघा गती स्वराजकडे देखील आहे. जेव्हा विघ्नेश येईल त्याच्याकडे देखील गती आहे. पूर्वेशकडे देखील गती आहे आणि या वेगवान गोलंदाजांच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं, स्पेशली अक्रॉस द लाईन खेळणं हे सोपं जाणार नाहीये. निर्धाव चेंडू आणखीन एक. प्रेशर आता वाढतोय. सुरुवात महत्वाची होती. नेक्स्ट बॉल
अडवा बाटने स्ट्रोक खेळले, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित, फिल्डिंग चांगलीच राहिली, फक्त मिळेल एक सिंगल. बघा त्या गोष्टीचा मी उल्लेख जस्ट केला की जर एखादा पेस बॉलरकडे गती आहे ना तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अक्रॉस द लाईन किंवा अडवा बाटने स्ट्रोक खेळणं या गोष्टी सोप्या नाही आहेत. अशा क्षणाला ॲज अ बॅटर तुम्ही स्ट्रेट बॅटने खेळायला हवं आहे, व्ही शेपमध्ये खेळायला हवं आहे. बट बघा मैदानाच्या बाहेर आम्ही कितीही बोललो तरी मैदानाच्या आतमध्ये जे बॅटर्स आहेत ना त्यांना ते कार्य करायचं. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. वन्स अगेन पेस अँड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. नेहमीप्रमाणे जे कार्य स्वराज आतापर्यंत आपल्या टीमसाठी करत आलाय ते त्याने पुन्हा केलं, कारण पॉवर प्लेचं षटक, फक्त 6 धावा आणि एक इम्पॉर्टंट विकेट, अर्शलची विकेट काढली म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आता समीकरण उडलंय. आवश्यकता असेल 58, 58 धावा अजून देखील बनवायचे असेल. मालोडी बी त्वरित फिल्डिंग सेट करा, 58 बनवायचं आहेत. एक यंग टीम आहे ज्यामध्ये जर आपण पाहिले तर सर्वात सिनियर प्लेयर जर आपण विचार केला या टीममध्ये मालोडी बी मध्ये, बघा जर आपण खेळण्याचा अनुभव घेतला तर स्वराज मडवी स्टार्टिंग पासून खेळतात. मला आठवतं जेव्हा मालोडीची एकच टीम होती तेव्हापासून स्वराज त्या टीममध्ये मध्ये खेळायचा. बट स्वराजला जर आपण सोडलं तर त्यानंतर सर्व यंगस्टर्स आहेत. आता विघ्नेश सेकंड ओव्हरमध्ये, बघा विघ्नेशचं एक षटक, त्यानंतर निलेश, त्यानंतर पूर्वेश, असा गोलंदाजी क्रम आहे. आणि तिन्ही गोलंदाजांना जर आपण पाहिलं तर प्रचंड वेग या तिन्ही गोलंदाजांकडे आहे. सेकंड ओव्हर विघ्नेश, वेगाचा मी उल्लेख केला आणि सध्या सगळे स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफला फोल्डर आहेत, फक्त मिळेल एक सिंगल. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. बघा सिंगल डबलने जास्त काही फरक मालोडी बी टीमला पडणार नाहीये, कारण आता त्यांना देखील ठाऊक आहे, कारण आता 17 चेंडू शिल्लक, 17 मध्ये 57 पर ओव्हर, तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके हवे आहेत आणि या परिस्थितीमध्ये सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, हा फटका कनेक्शन किती चांगले तर पाहावं लागेल. इतकं चांगलं आहे की बॉल गेला कॉर्नर पार, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आला बॅटर रोशनचा बॅटमधनं हा षटकार. ऑन साइडला आजचा दिवस मॉर्निंग पासून आपण पाहिलं की बॅटचा टोला जरी लागला तरी बॉल बाहेर जातो. षटकार आला, हा फुल टॉस होता, बट बॅटचा टो एंडला हा देखील बॉल लागला. फिल्डर आता पूर्वेश, फिल्डिंग चांगली, फक्त मिळेल एक सिंगल. धाव फळक एका धावेसमोर ना आता स्कोअर कार्ड पुढे जातोय. 14 धावा धाव फळकावरती. प्रयत्न रोशनचे देखील सुरू आहेत, बट महत्त्वाची गोष्ट फक्त रोशन चांगली बॅटिंग करेल त्या जोरावरती यारन चेंज होणार नाहीयेत. दुसऱ्या एंडने देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, म्हणजे बंटीचा बॅटमधनं देखील मोठे फटके येणं आवश्यक. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर पोहोचतील का, धावतोय विघ्नेश आणि पोहोचलाय बट कॅच ड्रॉप. रनआउटची शक्यता आणि घडलं काय, तिसऱ्या पंचांची मागणी तर केली गेली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट चेक केलं जाईल. आणि बघा अशा परिस्थितीमध्ये जर बंटी रनआउट झाला तर आपण हेच म्हणूया आसमानचे गिरा खजूर मटका. कॅच ड्रॉप झाली बट त्यानंतर जर रनआउट झाला तर ते फार टोचणारं आहे, कारण ऑलरेडी एक जीवनदान मिळालं आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील केला गेला. आता चेक केलं जाईल, आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर निखिलेशजी बजागे सर आहेत, चेक केलं जात आहे की बॅटर सेफ आहेत की नाही. चेक केलं जाते, टच अँड गो. यापुढील होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स ओळी त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा सुरे ए टीम. काल आकाशने भरपूर सारे चेंडू आकाशात मारले आणि आज देखील त्याचा तो प्रयत्न नक्कीच असेल, पण दुसऱ्या बाजूला आपण विसरू शकत नाहीये मास्टर माइंड जयेश पाटील आपल्याला खेळताना दिसतील आणि निर्णय आलेला आहे फिंगर अप, बॅटर आउट. बंटी आउट झाला. बघा कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर कदाचित थांबायला हवं होतं, बट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला. दुसरा धक्का देखील लागला. क्रमांक 4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश येतो आणि आता रिलॅक्स दिसत आहे मालोडी बी टीम, कारण पाकले गेले तर चॅलेंजेस हे सुरुवातीमध्ये जास्त होते, कारण हर्षलची विकेट, त्यानंतर बंटीची विकेट. बघा रोशन अजून देखील मैदानाच्या हातामध्ये आहे.
रितेश देखील एक चांगला बॅटर आहे, बट आता परिस्थिती थोडी आता आपण जर पाहिलं तर कठीण. रितेशाला क्रमांक 4 वरती इक्वेशनचा जर आपण विचार केला, चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये आता येणारे 14 चेंडू आणि इथनं आवश्यकता असेल अजून देखील 49. फुल लेंथ टाकला, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार, जबरदस्त फटका, बॅटर रितेश इन अँड बॉल आउट. 6. थँक्यू डीजे. फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जे मी म्हटलं होतं की बॉलच्या मेरिटवरती खेळणं आवश्यक, ते मागील चेंडूवरती पाहायला मिळालं. षटकार येतोय, धाव फलक आता 21. अजून देखील बघा या मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे, कारण अजून देखील 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्यांचा टीमसाठी लढतात. बॅटर रोशन आणि बॅटर रितेशच्या बॅटमधनं देखील आता षटकार आला. आता 13 चेंडू शिल्लक आणि 13 मध्ये आवश्यकता आहे 43. पूल खेळाय ऑन साइडला, फिल्डर पूर्वेश फक्त पाहतच राहतील. फुल पॉवरफुल, अनदर बिग वन, सिक्सर आणि याच दरम्यान शुभागमन झालेलं आहे. माजी सरपंच वडघर तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांचं योग्य मार्गदर्शन देखील लाभलं आणि आम्हाला भरपूर चांगला पाठिंबा देखील त्यांनी दिला आणि नेहमीच वडघर टीमच्या मागे ते उभे असतात. आदरणीय जयदादा पाटील साहेबांचं शुभागमन साहेबांचं मी गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या वतीनं स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. तसेच कालवार गावचे एक लेजंड प्लेयर सन्माननीय प्रकाशदादा म्हात्रे 40+ एक अप्रतिम खेळाडू, जे मी म्हटलं लेजंड प्लेयर. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 चांगले फटके आणि या 2 चांगल्या फटक्यांनी ना पुन्हा एकदा आशा अपेक्षा जागृत केलेल्या आहेत की मॅच अभी बाकी आहे. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर इथनं आवश्यकता असेल समीकरण जे बाकी आहे. (37) 37 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि आपण पाहिलं गेलं तर तिसरं षटक गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. हे षटक फार महत्वाचं. निलेश 12-37 पगलास बॉल डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. एक निर्धाव चेंडू देखील ना या मॅच मध्ये पुढे नेऊ शकतो मालोडी बी टीमला, कारण इक्वेशन हे सोपं नाहीये. आता 11 मध्ये 37, पण आता थोड्या चर्चा फलंदाज एकमेकांसोबत करतात, कारण त्यांना देखील ठाऊक आहे की इथे जर जिंकलो तर सुपर 3चं तिकीट आणि सुपर 3 मध्ये जर ड्रॉपला बाजूने आला तर फायनलचं तिकीट. मॅचचं महत्व भरपूर. फुल लेंथ स्ट्रेट बॅटने पाठवलं बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या VIP डाईसला मानवंदना देणारा हा तडाखा, षटकार. रोशनला आता डगआउटची दिशा दाखवलेली आहे गोलंदाज निलेशने. धक्का 3रा. आणि ही विकेट काढणं गरजेचं देखील झालं होतं, कारण रोशन देखील चांगली बॅटिंग करत होता. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक 9 मध्ये आता अजून देखील बनवायचे असतील रन्स. 31 धावांची अजून देखील आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये दाखल होतोय क्रमांक 5 शुभम.
शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. दरम्यान जर आपण पाहिलं तर रनआउटची शक्यता होईल का? होणार नाहीये, मिळेल फक्त एक सिंगल. बघा अजून देखील दर्शनचं येणं बाकी आहे. जसा बॅटमधनं आपण पहिल्या दिवसामध्ये सलगचे 4 षटकार पाहिले होते. शुभम देखील एक चांगला बॅटर. नेक्स्ट बॉल आणि हा फटका जबरदस्त. वा रितेश वा, सलगचा 3रा मारलाय षटकार. फुल लेंथ टाकला लॉफ्टेड ड्राइव्ह आणि हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा चेंडू 18 धावांची आता आवश्यकता असेल. काय बॅटिंग चालली आहे. 4 चेंडूंचा खेळ केला, 24 धावांवरती नॉट आउट खेळतोय. एकंदरीत जिथे हर्षल लवकर बाद झाला, त्यानंतर बंटी देखील लवकर बाद झाला, बट त्यानंतर रोशन आणि रितेश मध्ये एक मिनी पार्टनरशिप आपण पाहिली. रोशन बाद झाला, बट अजून देखील उभा आहे आपल्या टीमसाठी, आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी. रितेश काय बॅटिंग करतो. 4 षटकार त्याचा बॅटमधनं आलेत, बट अजून देखील 6 मध्ये 18. चला फिल्डिंग सेट करा. टायमिंग जर आपण पाहिलं तर योग्य वेळेवरती 3 ओव्हर तर कंप्लीट झालेले आहेत. कारण जर पाहिले गेले तर विकेट्स देखील गेलेत, बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर फार वेळा गेला, बट योग्य वेळेवरती 3 ओव्हर कंप्लीट आहे अंपायर. सो लास्ट ओव्हरमध्ये कोणत्या प्रकारे अतिरिक्त फुल्ड 38 सर्कलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. 6-18. चला थोडं फास्ट टीम मालोडी, कारण आजचा फायनल डे आणि आज फायनल मॅच देखील आम्हाला खेळवायचं आहे. अजून देखील भरपूर सारे सामने बाकी आहेत. 6 मध्ये 18. बघा महत्वाची गोष्ट काय असेल की पहिले 3 चेंडूच आपल्याला जवळ सांगून देऊ शकतात की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. कारण जर पहिल्या 3 चेंडूंवरती कोणतीही बाउंड्री जर नाही आली तर बी टीमचा आपल्याला दबदबा वर्चस्व पाहायला मिळू शकतोय. बट जर पहिल्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 चांगले फटके येतात तर सामना गुंतवली संघाच्या बाजूने. 6-18. पहिला बॉल, पहिलाच बॉल पायांवरती टाकलाय, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल म्हणजे आता 6 मध्ये 17. बघा गती आहे पूर्वेशकडे, बट या मॅच मध्ये ना 17 तेव्हा डिफेंड होतील जेव्हा सटीक लाईन अँड लेंथ वरती बॉल टाकले जातील. यापुढील होणारा सामना आणखीन एक मोठी बॅटल. गावदेवी स्पोर्ट्स ओळी त्यांचा विपक्षामध्ये जय दुर्गा सुरे ए टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. पहिले 2 सामने जेव्हा ओळी संघ खेळला, पहिल्या सामन्यामध्ये जयेश पाटील यांनी बनवलं 39 सेकंड. मॅच मध्ये आपण सुशांतच्या 37 पाकल्या. कालचा दिवस आपण सुरई टीम कडून अर्धशतक पाकलं आकाश पाटीलचं. म्हणजे खेळ भरपूर चांगला होणार आहे. धीमा गतीने टाकला, वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाच चेंडू शिल्लक, 13 धावांची आता आवश्यकता. आणि बघा चौकार आल्यानंतर सुद्धा ज्याप्रमाणे पूर्वेची बॉडी लँग्वेज आहे पॉझिटिव्ह दिसतं. थोडे फिल्डिंग मध्ये चेंजेस अथवा मी म्हणेन फिल्डिंग मध्ये चेंजेस डेफिनेटली थोडे पाहायला मिळतील, बट त्यानंतर सटीक लाईन अँड लेंथ ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला
या परिस्थितीमध्ये कोणता पर्याय निवडायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे की व्हेरिएशनकडे जाणार की हार्ड लेंथ गोलंदाजीकडे जाणार. 5-13 दोन चांगले फटके गुंतवली टीमला मॅच जिंकून देऊ शकतात. तर एखादी विकेट ऑन साइडला फटका फिल्डर आहेत बट त्यांना देखील बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारानंतर आता आपण हेच म्हणूया की टीम गुंतवली सध्या सगळीला या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती, कारण 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये आता 7 धावांची आवश्यकता. प्लीज आता हे चर्चा डेफिनेटली करा बट जास्त वेळ प्लीज घेऊ नका. 4 चेंडू 7 अजून देखील बघा मी म्हणेन सामना संपला नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये अशा घटना घडताना आम्ही पाहिलेल्या आहेत की 4 मध्ये 7 देखील भरपूर वाटतात, कारण 3 मध्ये 3 देखील डिपेंड झाला, 2 मध्ये 2 देखील डिपेंड झाला. आणि जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. त्या अनुषंगाने या मॅच वरती ना भरपूर काही आता दाबावरती लावलंय, कारण पाहिलं गेलं तर जी मेहनत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही टीम्सने केली आहे तिला जर सार्थक ठरवायचं आहे, चॅम्पियन बनण्याचं आपलं स्वप्न जर जिवंत ठेवायचं आहे तर इथे जिंकणं गरजेचं आहे. 4-7 नेक्स्ट बॉल पूर्वेश थांबला, कारण गेले 2 चेंडू 2 चांगले फटके आले. दबाव आता गोलंदाजावरती जास्त वाटतोय कम्पेअर टू बॅटर, कारण 2 चांगले फटके आल्यानंतर आता फलंदाज शुभमचा देखील कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. पण माइंडमध्ये पूर्वेशला देखील ही गोष्ट ठेवावी लागेल की आतापर्यंत आपला टीमवर्क जो चांगला राहिला ना त्याला इथे आपण थांबून देऊ शकत नाही, लढावं लागेल इथे. 4-7 फुल लेन टाकलाय हवेमध्ये कव्हरला फिल्डर, कॅच पकडली जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट, 3 मध्ये आता 7. जे 3 सामने ते खेळलेत ना, 1 वे ट्रॅफिक 1 साइड जिंकले, बट आता या सामन्यामध्ये फाईट स्ट्रगल करावा लागतो. आयुष्य खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर विदाऊट स्ट्रगल काही मिळवणं हे अशक्यच आहे. संघर्ष आपल्या जीवनाचा भाग आहे, ते आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि मी नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न, म्हणजे जर सुपर 3 मध्ये पोहोचायचं आहे ना तर तसे एफर्ट्स लावणं, तशी मेहनत करणं गरजेचं आहे. आणि दोन्ही टीम्सने त्या आतापर्यंत केलं, बट प्रश्न अजून देखील हाच की इथे जिंकेल कोण आणि सुपर 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल कोण. 3-7चं समीकरण. लास्ट बॉल जर आपण पाहिलं तर धीमा गतीने टाकला, त्याच्यावरती शुभमला फसवलं, बट आता 3-7चं समीकरण. अजून देखील जर आपण पाहिलं बॅटिंग टीमसाठी एक मोठा फटका, जवळ अगदी विजयाच्या दाराजवळ उभे होऊ शकतात, पण इथे एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मालुरी टीमला या रेसमध्ये पुढे नेऊ शकते. बट 3-7चं समीकरण हे कोणाच्या बाजूने लागेल या मॅचमध्ये शेवटचं हसू कोण असेल. 3-7 न्यू बॅटर दर्शन, या अगोदर 4 मध्ये 4 मारलेत, बट इथे एकच मारायचं. 3-7चं समीकरण आता शिल्लक आहे. पहिला सामना जिथे आपल्याला वाटलं होतं की पहिल्याच सामन्यामध्ये गुंतवली टीम घरी जाईल का, तिथे 4 चेंडू 4 षटकार या बॅटर्सच्या बॅटमध्ये आले होते आणि तिथनं कमबॅक केलं होता गुंतवली टीमने. आता देखील तीच जिम्मेदारी. 3-7चं समीकरण. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑन, फक्त पाहतच राहतील. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे आता 2 मध्ये 1. बघा अशा परिस्थितीमध्ये जो मागील चेंडू टाकला ना खऱ्या अर्थाने पूर्वेशने, तो बॅक ऑफ लेंथ टाकला आणि तो देखील कमी गतीने टाकला आणि पूर्णपणे संधी होती बॅटरकडे आणि त्याचा फायदा. आणि काय फटका अंडर प्रेशर एक्झिक्यूट केला बॅटर दर्शनने. चला फिल्डिंग सेट करा, विनंती असेल टीम मालुडी बी. 2 मध्ये आता 1. चला फिल्डिंग त्वरित सेट करा. 2 चेंडू 1 आणि जे नियम आहे चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एक धाव जरी डिफेंड केली ना तरी सुद्धा इथे जिंकू शकत आहे टीम मालुडी बी. याआधी हे कार्य झालं, कारण पहिल्या दिवसामध्ये मला आठवतं की पाहे विपक्ष आपण डुंगे मॅच पाहिली होती, त्यामध्ये हे झालं होतं. 2 चेंडू 1 धावेची आता आवश्यकता.
बघा येणारा चेंडू कदाचित जर निर्धाव आला किंवा दर्शनची विकेट काढली तर आणखीन मजा येऊ शकते, बट दर्शनचा हाच प्रयत्न असेल की येत्या चेंडूवरती देखील मॅच आपल्याला ही फिनिश करायची आहे. सुपर 3चे तिकीट मिळवण्यापासून फक्त 1 रन लांब टीम गोंदवली. 2 चेंडू 1. फुल लेन टाकलाय आणि रनआउटची शक्यता होणार नाहीये. रन कंप्लीट. म्हणजे स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय टीम सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली. कॉंग्रॅच्युलेशन्स. मालोडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधा आणि पुढील सामना टॉस जिथे कंप्लीट झाला होता ओवळी विपक्ष सुरई टॉस जिंकला होता. निशांतजी, ओवली टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सो विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा टीम ओवळी आणि सुरई टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे आणि जशी फिल्डिंग सेट होईल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेल प्लेट. दोन्ही संघ अतिशय चांगला तुम्ही खेळ दाखवला, दोघांनी दाखवला. हार जीत तर होत राहणार आहे मित्रांनो आणि शेवटचे काही क्षण फार चांगले पाहायला मिळतात कारण दोन्ही टीम्स एकमेकाला भेटत आहेत कारण दोन्ही टीम्सने ही लढत फार चांगली रंगली. चला गोंदवली टीम आता प्लीज फोटो सेशन तुम्ही मैदानाच्या बाहेर करा, अजून देखील भरपूर सामने बाकी आहेत. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया ज्याचा बॅटमधनं सलगचे आले 4 षटकार, तोच रितेश ठरला या सामन्याचा सामनावीर.